नाशिकमधील आदिवासी आंदोलक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आदिवासी विकास भवनासमोर हे आंदोलन केले जाते। आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे। गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे। विविध मागण्यांसाठी नाशिकमधले हे आंदोलन पाहतोय आपण। सविस्तर माहिती देत आहेत प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रांजल, काय घडतंय सध्या आदिवासी आंदोलनात? वर्षा वर्ग 3 आणि वर्ग 4 चे हे सर्व आदिवासी कर्मचारी आहेत। कंत्राटी हे सर्व कामगार आहेत आणि गेल्या 7 दिवसांपासून त्यांचं नाशिकमध्ये आंदोलन हे सुरू आहे। सुरुवातीला ईदगाह मैदानावर त्यांचं उपोषण हे सुरू होतं, ठिय्या त्यांनी मांडला होता। त्यानंतर हे सर्व आदिवासी आयुक्तालयाबाहेर येऊन बसलेले आहेत। विशेष म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कायमस्वरूपी नोकरीवरती घ्या, यासोबतच जी काही बाह्यस्रोत भरती ही केली जाते ती रद्द करा, अशी त्यांची मागणी आहे। विशेष म्हणजे आदिवासी विभागाचे आयुक्त आहेत तर त्यांनी आमची भेट द्यावी, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, अशी त्यांची मागणी आहे। गेल्या 3 दिवसापासून ते आदिवासी आयुक्तालयाबाहेर आहेत, मात्र त्यांची भेट ही होत नाहीयेत। आणि अखेर आज आपण बघितलं तर हे आदिवासी आंदोलक कुठेतरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय। त्यांनी आदिवासी भवन मध्ये कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। पोलिसांकडून यावेळी सौम्य बळाचा वापरही करण्यात आलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर तो पोलीस बंदोबस्त देखील असा इथे तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्व खबरदारी देखील पोलीस घेत आहेत। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर 7 दिवसांपासून हे आंदोलन हे करतायत, मात्र त्याची कुठलीही दखल ही घेतली जात नाहीये। त्यामुळे एकंदरीतच आता हे आंदोलन किती दिवस सुरू राहणार, सरकार यावरती काही निर्णय घेणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रांजल, यावरती आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।